आज आपण कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर थर्ड मधला प्रिपरेशन ऑफ टेंडरचा फर्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. टेंडरची जी थिअरी आहे मी नंतर तुम्हाला शेअर करते. फक्त आज प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी टेंडर म्हणजे काय? वेन देअर आर नो मोर दॅन वन सप्लायर डीलिंग विथ गुड्स ऑर सर्व्हिसेस, a trader or businessman has to select the best supplier giving क्वालिटी गुड्स और सर्व्हिसेस. ज्या वेळेला एकापेक्षा जास्त सप्लायर्स असतात मार्केटमध्ये एखादा माल पुरवण्याचे किंवा सेवा पुरवण्याचे, तर त्यावेळेला बिझनेसमॅनला डिसाईड करायचं असतं की चांगला सप्लायर जो असेल, जो आपल्याला चांगल्या क्वालिटीचा माल देईल किंवा चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस देईल, तर तो निवडायचा असतो. तर त्यासाठी सिलेक्शन करण्यासाठी टेंडर इश्यू केलं जातं. तुम्हाला पेपरमध्ये इंग्लिशमध्ये जर असेल तर टेंडर नोटीस किंवा मराठीमध्ये निविदा असा शब्द असतो पहा. तर टेंडर काय असतं, तर अ टेंडर इज अ रिटर्न लेटर ऑर अन ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात असते किंवा एक रिटर्न लेटर असतं गिवन इन न्यूजपेपर इन्व्हाइटिंग द प्रॉस्पेक्टिव्ह सप्लायर टू कोट देअर लोएस्ट प्राइस अँड अदर टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सेल्स. एक जाहिरात असते किंवा एक पत्र असतं. त्या पत्राद्वारे आवाहन केलं जातं की जे कोणी सप्लायर्स असतील त्यांनी त्यांच्या जी सेवा पुरवायची आहे किंवा जो माल द्यायचा आहे तर त्याची लोएस्ट प्राइस, कमीत कमी किमतीमध्ये, आणि ज्या सुविधा ते पुरवणार असतील त्या सुविधा त्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. तर असं टेंडर नोटीस पेपरमध्ये पब्लिश केली जाते आणि जे कोणी सप्लायर्स असतील ते टेंडर भरतात. त्यानंतर एका विशिष्ट दिवशी जी तारीख ठरलेली असेल त्या दिवशी ते टेंडर ओपन केलं जातं आणि त्यामधून ज्याची कमीत कमी टेंडरची प्राइस असेल त्याला ते काम किंवा त्या मालाचा सप्लाय त्या व्यक्तीकडनं घेतला जातो. तर हे जे टेंडर आहे याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बेस्ड ऑन कॉस्ट शीट, कारण की कुठलाही टेंडरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला कॉस्ट शीट तयार करावं लागतं आणि कॉस्ट शीटवरून जे पर्सेंटेज असतात त्यावरून आपल्याला टेंडर्सचे पर्सेंटेज ठरवायचे असतात. मग आता कोणते पर्सेंटेज? तर यापूर्वी आपण एक प्रॉब्लेम पाहिला की त्यामध्ये फॅक्टरी कॉस्ट टू डायरेक्ट वेजेस किंवा फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस, त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, असे पर्सेंटेज पाहिले होते. प्रॉब्लेमनुसार ते वेगवेगळे पर्सेंटेज दिलेले असतात, पण ज्या प्रॉब्लेममध्ये पर्सेंटेज दिलेले नसतील तर त्या प्रॉब्लेममध्ये आपण जनरली जे पर्सेंटेज घेतो ते असतात. फॅक्टरी ओव्हरहेड्स दिलेले नसतात, त्यामुळे ते कसे कॅल्क्युलेट करायचे, तर डायरेक्ट वेजेसच्या प्रमाणात कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड किंवा ज्याला आपण ऑफिस एक्सपेन्सेस म्हणतो ते दिलेले नसतात, तर ते कसे कॅल्क्युलेट करायचे, तर ऑफिस एक्सपेन्सेस हे फॅक्टरी कॉस्टच्या प्रमाणात कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स हे कसे कॅल्क्युलेट करायचे, तर ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या प्रमाणात कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे सिंपल कॉस्ट शीट आपल्याला अगोदर तयार करावं लागतं, त्यानंतर पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्यानंतर टेंडर तयार करावं लागतं. जो फर्स्ट आपला प्रॉब्लेम आहे तो आज आपण पाहू. Following details have been obtained from the cost records of Maharashtra Traders Mulund for the year 2018-19. 2018-19 रिलेटेड कॉस्टचा डेटा आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट आयटम आहे परचेस ऑफ मटेरियल. माल खरेदी केलेला आहे 68,500 रुपये, 68,500. त्यानंतर प्रोडक्टिव्ह वेजेस आहेत 28,000 रुपये. स्टॉक ऑफ मटेरियल 31 मार्च 19 म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे 15,000 रुपये. वर्क ऑन कॉस्ट म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत 10,000 रुपये. स्टॉक ऑन ऑफ मटेरियल ऑन 1 एप्रिल 2018 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे 12,000 रुपये. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत 11,000. ट्रेड डिस्काउंट जो आपण घेणार नाही, कारण की ट्रेड डिस्काउंट हा फायनान्शियल आयटम असतो, तो घ्यायचा नाहीये, त्यावर फुली मारा, तो आहे 1,000. त्यानंतर डॉक चार्जेस ऑन परचेस ऑफ मटेरियल ते आहेत 4,500, हे आपण एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणून दाखवणार आहोत. त्यानंतर वेजेस पेएबल मीन्स आउटस्टँडिंग आहेत 2,000 रुपये आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत 16,500. ह्या इन्फॉर्मेशनवरून आपण अगोदर कॉस्ट शीट तयार करणार आहोत. त्यानंतर पुढे म्हटले बघा, प्रिपेअर अ सिम्पल कॉस्ट शीट अँड ऑल्सो कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ. आधी कॉस्ट शीट तयार करायचं आणि त्यानंतर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. कसे कॅल्क्युलेट करायचे, तर फॅक्टरी ओव्हरहेड किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेस टू डायरेक्ट वेजेस. फॅक्टरी एक्सपेन्सेसचे पर्सेंटेज डायरेक्ट वेजेसच्या प्रमाणात काढायचे. ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट, ऑफिस एक्सपेन्सेसचे पर्सेंटेज
फॅक्टरी कॉस्टच्या प्रमाणात काढायचे आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचे सुद्धा फॅक्टरी कॉस्टवरच काढायला सांगितले. जनरली कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर असतात हे, पण ह्या प्रॉब्लेममध्ये फॅक्टरी कॉस्टवर सांगितले, मग आपण फॅक्टरी कॉस्टवरच काढणार आहोत. द फर्म हॅज टू सेंड अ टेंडर फॉर 2019-20. 2019-20 साठी फर्मला टेंडर सेंड करायचं आहे. इट इज एस्टिमेटेड दॅट मटेरियल रिक्वायर कॉस्ट ₹20,000 आणि असा अंदाज बांधलेला आहे की त्यासाठी मटेरियल लागणार आहे 20,000चं. अँड वेजेस ₹9,000 आणि वेजेस मजुरी लागणार आहे 9,000 रुपये. टेंडर इज मेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 20% ऑन टेंडर प्राइस. कॅल्क्युलेट द टेंडर प्राइस. मग आपल्याला असं सांगितलंय की जे टेंडर आहे ते आपण आपली काय जी अंदाजित किंमत होईल कॉस्ट, टोटल कॉस्ट, तर ती जी टोटल कॉस्ट आहे तिच्यावर 20% नाही, तर जी टेंडर प्राइस असेल तिच्यावर 20% प्रॉफिट कॅल्क्युलेट करून आपल्याला टेंडर प्राइस तयार करायची आहे. मग ह्या प्रोसेसमध्ये आधी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला हिच्यावरून आपण सिंपल कॉस्टशीट तयार करणार. त्यानंतर वर्किंग नोटमध्ये 3 नाही तर 4% कॅल्क्युलेट करणार. फर्स्ट फॅक्टरी एक्सपेन्सेस टू डायरेक्ट वेजेस, त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट. आणि टेंडर तयार करत असताना पुन्हा एक कॅल्क्युलेशन करणार, ते आहे 20% टेंडर प्राइसवर प्रॉफिट काढण्याचं. मग आधी आपण सिंपल कॉस्टशीट तयार करून घेऊ. कॉस्टशीट तयार करताना जी इन्फॉर्मेशन आहे त्यात ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक आलाय, म्हणजे आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढावा लागेल. त्यासाठी आपण ओपनिंग स्टॉक घेणार, त्यात परचेसेस ॲड करणार, त्यात एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ॲड करणार आणि क्लोजिंग स्टॉक लेस करून कन्झ्युम काढणार अगोदर. त्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट वेजेस ॲड करू. त्यात 2 आयटम आहेत, प्रोडक्टिव्ह वेजेस आणि वेजेस पेएबल. डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले नाहीये, त्यामुळे यांची बेरीज, मटेरियलची आणि वेजेसची बेरीज प्राईम कॉस्ट येईल. त्यानंतर त्यात फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे वर्क ऑन कॉस्ट ॲड करून फॅक्टरी कॉस्ट काढू. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ॲड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट करू आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ॲड करून टोटल कॉस्ट काढायची. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेल्स काढायचे नाहीत, कारण की सेल्स नाही विचारलेले किंवा प्रॉफिट नाही विचारलेलं, तर आपल्याला टेंडर प्राइस डिसाईड करायची. मग आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते फक्त टोटल कॉस्टपर्यंत कंप्लीट करून नंतर कॅल्क्युलेशन्स करायचे. मग प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करूया. सर्वांनी एक कॉस्टशीट आखा. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ महाराष्ट्र ट्रेडर्स स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 आणि कॉलम करा इनर आउटर कॉलम पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. सर्वांचं कॉस्टशीट टाकून झालेलं असेल. आपण सोल्युशनला सुरुवात करूया. आधी ओपनिंग स्टॉक घ्या रॉ मटेरियलचा. इनर कॉलमला 12,000 रुपये. ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल 68,500 रुपये. ॲड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, त्यामध्ये डॉक चार्जेस घ्या 4,500 रुपये. या तिन्हींची बेरीज करा, बेरीज येते 85,000 रुपये. त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा जो 31 मार्च 2019चा दिलेला होता 15,000 रुपये, तो लेस करा. लेस करून कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आलेली आहे 70,000 रुपये. आउटरला पण लिहा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम 70,000 रुपये. ओपनिंग स्टॉक घेतला आपण रॉ मटेरियलचा, त्यामध्ये परचेसेस ॲड केले, त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस मीन्स डॉक चार्जेस ॲड केले. बेरीज करून त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा मायनस केला आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केला, तो आलेला आहे 70,000 रुपये. त्यानंतर वेजेस ॲड करा. वेजेस 2 आहेत, एक आउटस्टँडिंग आहेत आणि एक पेड आहेत, दोन्ही ॲड करा. ॲड डायरेक्ट वेजेस डॅश करून खालच्या ओळीवर प्रोडक्टिव्ह वेजेस 28,000 आणि वेजेस पेएबल 2,000. दोन्हींची बेरीज इनर कॉलमला 30,000. मटेरियल आणि वेजेसची बेरीज करून प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करा. प्राईम कॉस्ट येते 1,00,000 रुपये. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम होतं 70,000 आणि वेजेस होते 30,000. दोन्हींची बेरीज करून प्राईम कॉस्ट आलेली आहे 1,00,000. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरीशी रिलेटेड खर्च, त्यामध्ये एकच आयटम आहे वर्क ऑन कॉस्ट.
10,000 ऍड करा, दोन्हींची बेरीज आली 1,10,000. प्राइम कॉस्ट होती आपली 1 लाख, त्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केले 10,000 रुपये, फॅक्टरी कॉस्ट आलेली आहे 1,10,000. त्यानंतर ऍड करा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, त्यामध्ये एकच आयटम आहे ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड 11,000 रुपये. ऍड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेली आहे 1,21,000. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस पण सिंगल आहे 16,500 रुपये. ऍड करून टोटल कॉस्ट आलेली आहे 1,37,500 रुपये. आपण टेंडर तयार करण्यापूर्वी सिंपल कॉस्ट शीट तयार करून घेतलं गिव्हन इन्फॉर्मेशन वरून. जी गिव्हन इन्फॉर्मेशन होती त्यावरून आपण आधी कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केलं, ते आलं 70,000 रुपये. त्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट वेजेस ऍड केले 30,000, प्रोडक्टिव्ह वेजेस आणि वेजेस पेएबल दोन्हींची बेरीज 30,000 रुपये. ऍड करून प्राइम कॉस्ट आली 1 लाख. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केले, फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये सिंगल आयटम होता वर्क ऑन कॉस्ट 10,000, तो ऍड करून आली फॅक्टरी कॉस्ट 1,10,000. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ऍड केले, त्यामध्ये पण सिंगल आयटम होता ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड 11,000 रुपये, ते ऍड केले. कॅल्क्युलेट करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली 1,21,000. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ऍड केले, त्यामध्ये एकच आयटम होता सिंगल आयटम सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 16,500 रुपये. ऍड करून टोटल कॉस्ट काढली 1,37,500 रुपये. सिंपल कॉस्ट शीट तयार केलेले आपण. आता कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम मध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस टू डायरेक्ट वेजेस हे फर्स्ट पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन सांगितलंय. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट आणि त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट. 3 कॅल्क्युलेशन्स आपण अगोदर करून घेणार आहोत. घ्या फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. कॅल्क्युलेशन करताना जे तुमचं वाक्य असेल त्यातला पुढचा जो शब्द आहे म्हणजे डायरेक्ट वेजेस तो अगोदर घ्यायचा. मग घ्या इफ. आपल्या प्रॉब्लेम मध्ये बघा डायरेक्ट वेजेस किती आहेत. डायरेक्ट वेजेस बेरीज करून जे आलेले आहेत आउटरला ते म्हणजे 30,000 रुपये आहेत. आणि फॅक्टरी कॉस्ट जे आहे फॅक्टरी कॉस्ट 1,10,000 आहे आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स मात्र 10,000 आहेत. कॅल्क्युलेशन करूया आपण. बघा डायरेक्ट वेजेस आहेत 30,000 रुपये आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हटलंय, कॉस्ट नाही म्हटलेलं, त्यामुळे फॅक्टरी ओव्हरहेड्स घेतले आपण 10,000 रुपये. इफ ₹30,000 डायरेक्ट वेजेस इज इक्वल टू ₹10,000 फॅक्टरी ओव्हरहेड, 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पर्सेंटेज काढायचे म्हणून 100 बरोबर क्वेश्चन मार्क केला. तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 10,000 भागिले 30,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 33.13% किंवा त्याला आपण 33.33% पण म्हणतो. पण घेताना आपण 1/3 घेणार आहे, कारण की कॅल्क्युलेशन मध्ये जर 33.33 ने कॅल्क्युलेशन केलं तर काही रुपयांचा फरक पडतो. म्हणून 33.13% और 1/3 कॅल्क्युलेशन करताना आपण 1/3 घेणार आहे. हा 100चा तिसरा भाग आहे म्हणून. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट. आता ऑफिस एक्सपेन्सेस आहेत आणि फॅक्टरी कॉस्ट आहे. फॅक्टरी कॉस्ट अगोदर घेणार आपण, ऑफिस एक्सपेन्सेस नंतर घेणार. प्रॉब्लेम मध्ये चेक करा. बघा फॅक्टरी कॉस्ट म्हणजेच वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट आलेली आहे 1,10,000 आणि ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत 11,000 रुपये. दोन्हींचं कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज काढूया. इफ ₹1,10,000 फॅक्टरी कॉस्ट इज इक्वल टू ₹11,000 ऑफिस ऑन कॉस्ट. तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं FC आणि इकडे OC तरी चालेल, पण लक्षात येणार नाही म्हणून मी फुल फॉर्म मध्ये लिहिले. 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 11,000 भागिले 1,10,000. कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज येत आहे 10%. 10%. ज्यावेळी आपण टेंडर तयार करू, टेंडर प्राइस शोधायची आपल्याला, त्यावेळी कॅल्क्युलेशन करताना
जे पहिले कॅल्क्युलेशन आहे पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस, म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड काढताना डायरेक्ट वेजेस जे दिलेले असतील आपल्याला त्याच्या 1/3 कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट, म्हणजे आपली जी फॅक्टरी कॉस्ट येईल टेंडर प्राइस तयार करताना त्या फॅक्टरी कॉस्टवर 10% कॅल्क्युलेट करून जे येतील ते असणार आहेत आपले ऑफिस ओव्हरहेड किंवा ऑफिस एक्सपेन्सेस. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट आहे 1,10,000 आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत 16,500. इफ ₹1,10,000 फॅक्टरी कॉस्ट इज इक्वल टू ₹16,500 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा, 100 गुणिले 16,500 भागिले 1,10,000. कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज येत आहेत 15%. म्हणजे टेंडर तयार करताना सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किती घ्यायचे, तर फॅक्टरी कॉस्ट जी असेल तिच्या 15% घ्यायचे. ऑफिस एक्सपेन्सेस किती घ्यायचे, तर फॅक्टरी कॉस्टच्या 10% घ्यायचे. आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स किती घ्यायचे, तर डायरेक्ट वेजेसच्या 1/3 घ्यायचे, 1/3 घ्यायचे. 3 कॅल्क्युलेशन्स आपण तयार केलेले आहेत टेंडर तयार करण्याच्या पूर्वी. फर्स्ट फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस, ते पर्सेंटेज आले 33.13% किंवा त्यालाच 1/3 असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन केलं ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट, ते आले 10%. आणि थर्ड कॅल्क्युलेशन केलं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट, ते आलेले आहेत 15%. आता सर्वांनी टेंडर आखा. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ महाराष्ट्र ट्रेडर्स स्टेटमेंट शोईंग टेंडर प्राइस फॉर द इयर 2019-20, 2019-20, 2 कॉलम करा, पर्टिक्युलर आणि अमाऊंट रुपीज. टेंडर तयार करताना जनरली मटेरियल आणि वेजेस हे प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. मग आपण प्रॉब्लेम चेक करू. बघा, प्रॉब्लेम मध्ये the firm has to send a tender for 2019-20. It is estimated that material require cost ₹20,000 and wages ₹9,000. मटेरियल किती किमतीचं पाहिजे आहे, तर 20,000चं, आणि वेजेस किती पाहिजेत, 9,000चे. मग ह्या 2 अमाऊंट आपल्याला दिलेल्या आहेत. त्याआधी आपण टेंडर मध्ये घेऊ. फर्स्ट घ्या मटेरियल 20,000, देन वेजेस 9,000. मटेरियल आणि वेजेस दोन्हींची बेरीज करून जी येते आहे ती आहे प्राइम कॉस्ट. ज्या पद्धतीने आपण कॉस्ट शीटला ज्या बेरजेंना नावं देतो त्याच पद्धतीने टेंडरमध्ये पण द्यायचे. प्राइम कॉस्ट. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स किती ऍड करायचे आहेत, तर त्यासाठी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, पर्सेंटेज काढलेले आहेत. ते आहेत बघा, पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेसच्या प्रमाणात काढायचे. किती काढायचे, तर 33.13% किंवा त्यालाच 1/3 असं म्हटलं जातं. मग डायरेक्ट वेजेस किती आहेत, तर वेजेस आहेत 9,000, 9,000 रुपये. मग 9,000च्या 1/3 कॅल्क्युलेट करायचे. वर्क ऑन कॉस्ट कंसात 33.13% ऑन वेजेस ₹9,000. 9,000च्या 1/3 म्हणजे 9,000ला 3 ने भाग द्यायचा. प्राइम कॉस्ट मध्ये 3,000 रुपये ऍड करून फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट करा. ती येते 32,000 रुपये. 32,000 रुपये. आधी आपण मटेरियल आणि वेजेस घेतलं, दोन्हींची बेरीज केली, प्राइम कॉस्ट आली 29,000 रुपये. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केले. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे वर्क ऑन कॉस्ट कंसात ती दिलेली नव्हती, आपण कॅल्क्युलेट केली. पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलेली होते 33.13%. वेजेसवर वेजेस 9,000 रुपये आहेत, जे टेंडर प्राइस मध्ये आहेत तेच घ्यायचे वेजेस. 9,000वर 1/3 म्हणजे 3 ने भाग दिला, अमाऊंट आली 3,000 रुपये. 29,000त 3,000 ऍड करून फॅक्टरी कॉस्ट आलेली आहे 32,000. ऍड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडचे पण पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलेले आहे. प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मध्ये बघा, कॅल्क्युलेशन ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट वर काढायचे. किती काढायचे,
10% कॅल्क्युलेट करायचे. मग घ्या ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड कंसात 10% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किती आलेली आता आपली 32,000. 32,000वर 10% म्हणजे 3,200 रुपये ॲड करून बेरजेला म्हणा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 35,200 रुपये ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कॅल्क्युलेट करायचे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन साठी पण पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलेले आपण. बघा पर्सेंटेज आले 15%. कशाच्या 15%? फॅक्टरी कॉस्टच्या. मग फॅक्टरी कॉस्टच्या 15% काढा. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस कंसामध्ये लिहा 15% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. बेरीज करून टोटल कॉस्ट काढा. टोटल कॉस्ट येते 40,000. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस समोर कंसात लिहा 15% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. बघा टेंडर तयार केलेला आहे आपण. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंसामध्ये 15% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टचे 15% म्हणजे 4,800 रुपये. फॅक्टरी कॉस्ट 32,000 आहे, त्यावर 15% कॅल्क्युलेट केले. 4,800 ऍड करून टोटल कॉस्ट आलेली आहे 40,000. आता यामध्ये प्रॉफिट ऍड करायचा. प्रॉफिट ऍड करताना जे प्रॉफिटचे पर्सेंटेज दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये, त्यासाठी वर्किंग नोट घ्यावी लागेल. प्रॉफिटचे पर्सेंटेज आहेत टेंडर इज टू बी मेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 20% ऑन टेंडर प्राइस. जर टोटल कॉस्टवर 20% असते तर 40,000वर 20% डायरेक्ट कॅल्क्युलेट केले असते, पण टेंडर प्राइसवर 20% सांगितले, त्यामुळे त्याची नोट घ्या. टेंडर प्राइसवर 20%. नोट नंबर 4 घ्या. आपण 3 पर्यंत आलेलो होतो. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट दॅट इज 20% ऑन टेंडर प्राइस. फॉर्म्युला लिहा सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. मग सेलिंग प्राइस आपण 100 मानतो, म्हणजे टेंडर प्राइस 100 मानायची. 20 रुपये प्रॉफिट सांगितलाय, कॉस्ट प्राइस आहे 80. इफ 80 कॉस्ट प्राइस असेल तर 20 रुपये प्रॉफिट. मग 40,000 रुपये टेंडर प्राइस आहे, तर तिच्यासाठी टेंडर टोटल कॉस्ट आहे, तर तिच्यासाठी प्रॉफिट किती? तिरकस गुणाकार करा. 40 गुणिले 20 भागिले 80 कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येत आहे 10,000 रुपये. 20% प्रॉफिट टेंडर प्राइसवर कॅल्क्युलेट करायचं आहे. टेंडर प्राइस आपल्याला माहित नाही, म्हणून वर्किंग नोट घेतली. वर्किंग नोटमध्ये फॉर्म्युला लिहिला सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. जे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ते मानायचं असतं, म्हणून सेलिंग प्राइस 100 मांडली. 20 रुपये प्रॉफिट आहे म्हणजे कॉस्ट प्राइस 80 येईल. मग जर 80 रुपये कॉस्ट प्राइस असेल तर 20 रुपये प्रॉफिट आहे, तर आपली जी कॅल्क्युलेट करून टोटल कॉस्ट आलेली आहे ती आहे 40,000 रुपये. मग 40,000 आला किती? तिरकस गुणाकार केला. 40,000 गुणिले 20 भागिले 80 कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे 10,000 रुपये. मग टेंडर प्राइस काढण्यासाठी टोटल कॉस्ट मध्ये 10,000 रुपये प्रॉफिट ऍड करा आणि टेंडर प्राइस कॅल्क्युलेट करा. ऍड प्रॉफिट कंसात 20% ऑन सेलिंग प्राइस म्हणा किंवा टेंडर प्राइस म्हणा, ऍड करून टेंडर प्राइस आलेली आहे 50,000 रुपये. व्हेरीफाय करून पाहू शकता तुम्ही. 50,000वर जर 20% कॅल्क्युलेट केला तर तो बरोबर 10,000 रुपये येतो, म्हणजे आपला कॅल्क्युलेट केलेला प्रॉफिट बरोबर आहे. आपण आज टेंडरचा फर्स्ट प्रॉब्लेम पाहिला. टेंडरचा फर्स्ट प्रॉब्लेमचं सोल्युशन तयार करण्यापूर्वी
सिंपल कॉस्ट शीट तयार करून घ्यावं लागतं गिवन इन्फॉर्मेशनवरून. ते अगोदर तयार केलं. त्यानंतर काही पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले जे प्रॉब्लेममध्ये दिलेले होते. काही वेळेला प्रॉब्लेममध्ये दिलेले नसले तरी आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावे लागतात, जे कॉमन ठरलेले असतात कशावर किती पर्सेंटेज काढायचे. आधी आपण सिंपल कॉस्ट शीट तयार केलं, टोटल कॉस्ट पर्यंत कॅल्क्युलेशन केलं. सेलिंग प्राइस नाही काढलेली कारण की आपल्याला टेंडर प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर वर्किंग नोटमध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले, फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस, त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन टू फॅक्टरी कॉस्ट. ही वर्किंग नोट आपली लास्टची आहे. प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेलं आहे 10,000 रुपये. टेंडर तयार केलं आणि टेंडर तयार करत असताना मटेरियल वेजेस दिलेले होते. फॅक्टरी ओव्हरहेड जे आहेत ते आपण पर्सेंटेजवरून कॅल्क्युलेट केले डायरेक्ट वेजेसच्या. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड फॅक्टरी कॉस्टच्या पर्सेंटेजवरून ॲड केले आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड पण फॅक्टरी कॉस्टच्या पर्सेंटेजवरून ॲड केले. टोटल कॉस्ट काढली. लास्टला प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करून प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो ॲड केला आणि आपली टेंडर प्राइस आलेली आहे 50,000 रुपये, 50,000. इथे आपला टेंडरचा फर्स्ट प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.